नाही मी ठरवणार का सरकार ठरवणार का तुम्ही ठरवणार मला सांगा. अहो ती वस्तूच आहे ना. मग याचा अर्थ तुम्ही जुने रिडिंग चुकीचे देत होते असं काय आहे का? जुने मीटर चुकीचे होते का? ते लास्ट आधीचं बिल बघतात आणि त्याच्याप्रमाणे प्लस मायनस. अहो सर बघा तो पण इलेक्ट्रॉनिक्स मीटर आहे, स्मार्ट मीटर आहे. कोण बोलला तुम्हाला? अहो सर तुम्ही आरटी केलीच नाही म्हणजे किंवा पंखा चालू करून आरटी केलंच नाही. आता नुकतं तुमच्या लक्षात आला बिल्डिंग माझी डेव्हलपमेंटला गेलेली आहे, कोणी राहत नाही. तुमचा माणूस येऊन तिथे मीटर लावून गेला, उद्या ते जर मीटर चोरीला गेले त्याला जबाबदार कोण? मला आम्हाला मीटर नको काढा तुमचे मीटर काढून डेव्हलपमेंट. आम्हाला एकच सांगा तुम्ही बदलापूर आणि बळजबरीने मीटर बसवणार का? बघा 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 तुम्हाला दाखवतो पेट्रोल बदलापूरच पेट्रोल लागेल त्याच्याशी होणार नाही. कारण हे काय अतिरेक झाला तुमच्या लोकांचा. तुमच्या ओळखीच्या लोकांचे तुम्ही मीटर नाही बदलले, आमचे बदलले. चोरून बोला बदलापूर चोरून बदलले कारण कोणीच तयार नाहीये. तुमची माणसं डायरेक्ट सांगतात मीटर बॉक्स लॉक नाही लावायचं. तुमची माणसं काय पद्धतीला काय नाही सोसायटीच्या आणि त्यांना का नाही बाकीला सांगत की बाबा आम्ही मीटर चेंज करायला आलोत म्हणून. जेव्हा गपचूप नाही सांगत हो सर जाऊ द्या. तुम्ही मला हा JR नका टाकू. तुमच्या ऑफिसरला काही लेटर आहे का? तुम्ही जबरदस्ती मीटर बदली करायची आहे तुम्हाला म्हणून काय टार्गेट आहे का? आम्हाला द्या सर. या राजमित्रात ते अर्थ तुम्ही आता द्या. त्या आरक्षणाचा विषय केला आणि तसा हे मला गोल गोल फिरवत आहे. द्या तुम्ही कसे टेंडर काढले तर टेंडरवर असं टर्म्स कंडिशन असतील ना की जबरदस्ती घरात घुसून करा, लॉक तोडा. अहो उद्या एखाद्या महिलाची एखाद्या बिल्डिंग मध्ये गेली तुमची माणसं तशीच ना. तुमची माणसं सांगतात लॉक नाही लावायचं मीटर बॉक्स. ही कुठली प्रॉपर्टी आमची लावायचं अहो ते सेकंडरी सोसायटी बघेल ना. तुमची जबाबदारी नाही. तुम्ही दिली आम्हाला फ्लॅट घेऊन. कशी काय कशी जबाबदारी? मग आता मीटर चोरीला गेला जबाबदारी कोणाची? अहो एका मीटर बसवायचे 20,000 तुम्ही घेता. बिल्डर कोण घेत नाहीत का मला सांगा सर. अहो तुम्हाला टेंडर बिल दाखव. तुम्ही मला द्या ते टेंडर. मी तुम्हाला सांगतो टेंडरचे टर्म्स कंडिशन. अनुभव काय? मी दुनियाची तीच कामं केली. तुमची LT ST अख्ख्या मुरबाड बदलापूर बीच कामं केलीत. मला हे माहिती तुम्ही काय करता सर. आणि इलेक्ट्रॉनिकचा माणूस आहे मी. तुमच्या माणसाला सांगा किती मीटर काढायला. तुम्ही आमचं एकच म्हणणं आहे तुम्ही जबरदस्ती तुम्ही कोणाला बिल्डिंग मध्ये घुसून मीटर बदली करू नका. तुमच्याकडे तक्रार आली म्हणजे प्रॉब्लेम आले तर बिंदास चेंज करा. आम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं नाहीये. म्हणजे आम्ही तुम्हाला बोलणारच नाही. अहो सर टेंडर म्हणजे काय? तो एखाद्या कॉन्ट्रॅक्टरचा फायदा करण्यासाठी टेंडर काढतात. तुम्ही हे ट्रान्सफॉर्मर हे कंडेन्सर चेंज करायला का नाही टेंडर काढत? अहो सर 20,000 रुपयाचा मीटर किती कंझ्युमर आहेत आपल्याकडे? किती ग्राहक आहेत सर? अहो सर मी तुम्हाला दाखवू का टेंडरची लिस्ट काढून? तुम्हाला चक्कर येऊन पडेल राव. आम्ही बोलत नाही तुमच्या भानगडीत पडत नाही म्हणून. एवढा भ्रष्टाचार आहे ना. 2 पोल टाकतात 10 पोलचे पैसे काढतात. अहो सर अहो असंच झालंय. एवढा भ्रष्टाचार बोबळला ना गरीब माणूस जगूच शकत नाही. अहो मी कसा काय बोलेल सर? आम्ही काय एवढे बारीक पोर आहेत का तुम्हाला काही? तुम्ही जसं हे दाखवून काही बोलता मी असं बोललो का तुम्हाला? हा JR आणि सर केंद्र सरकारचा JR आहे. केंद्र सरकारने तुम्हाला जबरदस्ती केलेलं काहीतरी लेटर असेल ना सर. मग केंद्र सरकारचीच माणसं तुमच्याच इथं येऊन सांगतात की मीटर लावू नका. आमचे माननीय मुख्यमंत्री कोणाचे आहेत? केंद्र सरकारचेच आहेत ना. ते सांगतायत विधानसभेत सांगतायत ओरडून सांगतायत की हे मीटर आम्ही लावणार नाही. आम्ही लावलेली जबरदस्ती करत नाही. ह्याचा अर्थ मुख्यमंत्री साहेबांनी हा JR वाचला असेल का नाही? त्यांनी अभ्यास केला असेल का नाही सर? जुनं मीटर पण आहे आणि नवीन पण आहे. जुनं मीटर पण आहे नवीन पण आहे. काय करायचं? 3 टाईपचा मीटर आहे बघा तुम्ही. काय प्रकार आहे? आम्हीच करू का? माझं मीटर सांगतो 2.5चं बिल होतं 7.5 नवीन पाठवलं आता. दाखवलं तुमचं आई त्याला वेळेच नाही भेटायला. हे काय? हा तोच ठेकेदार आहे ना. ही बातमी आजची आहे. त्यामुळे महावितरणने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी नागरिक करतात.
आजची बातमी आहे. हो बघितली. हा ते बघितली. काय करायचं सांगा. काहीच नाही सर सिक्युरिटी. हे असे खूप कुठं येतो पण आम्ही या गोष्टीसाठी येत नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे तुम्ही सर्वसाधारणची घरं नका जाळू. फार गरीब लोक राहतात सर बदलापूरमध्ये. बदलापूर काय अख्या महाराष्ट्राचा प्रॉब्लेम आहे. 10% श्रीमंत लोक आहेत मग तुम्ही 90% लोकांना तुम्ही पिळू नका. हे राजपत्र तुम्ही जे आम्हाला सांगते ना मला उत्तरच पटलं नाही. हे राजपत्र आमच्या मुख्यमंत्र्यांनी वाचलं नाही. अहो सर GR माझ्याकडे आहेत ना सर. आम्ही जेव्हा तुमच्याकडे एखाद्या तुमच्या सक्षम अधिकाऱ्याकडे येताना आम्ही अभ्यास करून येतोच ना सर. 4170 स्मार्ट मीटरचं बिल आहे. स्मार्ट मीटरचं बिल आहे 4170. आता मला सांगा या मीटरचं बिल तर कस्टमरनी डिटेल मागितलं तुम्ही काय बोलणार. संध्याकाळी जास्त वापरले आमचा 12 रुपये युनिट, दुपारी 4 रुपये युनिट, सकाळी 8 रुपये युनिट. हा कुठला आहे. काय मागच्या मीटर युनिट टाकले ऑनलाईन पैसे नवीन बिल नवीन युनिट बघितले तुम्ही. नवीन मीटर युनिट फक्त 67 युनिट आहेत. वेळ तुम्हाला मागचे मीटरचं बिल आहे तर 269 युनिटचं बिल तुमचं पुढच्या वेळात कमी येईल बघा. 100 युनिटचे पुढे बिल वाढ पहिले बिल पुढच्या वेळेस बघा तुमचं बिल 100 युनिट असेल बघतो ना तर 3 रुपये युनिट. 100च्या वरती गेला की 8 रुपये युनिट. अहो अंधोदुंदीमध्ये ऍक्च्युली जनतेने रस्त्यावर आपण घरोघरी जाऊन उतरवलं पाहिजे. सोसायटी मिटिंग घ्यायला पाहिजे. नंतर गरीब लोक मरतील. त्याचा 10,000 पगार आहे ना त्याचा 15,000 खर्च वाढेल. 6,000 रुपये बिल येतात म्हणजे काय. अहो इथं मागितल्याशिवाय आई जेवायला देत नाही. हे फुकट मीटर बसून देत 30,000 रुपयाचा. आणि बरं एवढं सगळं करून लाईट नसतेच. तो तर विचारूच नका. बघावं लाईट मी काय म्हणते लाईटचा प्रश्न तर विचारूच नका. बरं 2 मिनिटं तुम्ही कोण आलात तर बरोबर. विषय असा आहे माझी बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेले तर मी माझ्यापासून सुरुवात करते. माझी बिल्डिंग गेली रिडेव्हलपमेंटला. यांच्या लोकांनी येऊन डायरेक्ट परस्पर स्मार्ट मीटर लावलं. बिल्डिंग मध्ये कुत्रं राहत नाही. मग यांनी विचारलं पाहिजे सांगायला पाहिजे का नको. तिथे कोण राहत नाही तुम्ही डायरेक्ट लावता. बरं यांची माणसं ते येऊन दादागिरी करतात की तुम्ही मीटर बॉक्सला लॉक लावायचं नाही आम्ही लॉक तोडून टाकू. ही कुठली पद्धत. यांनी काही करायचं आणि आम्ही आलो का तुम्हाला बोलवायचं स्वतःच्या संरक्षणासाठी. त्यांना बसून नाही देणार साहेब खुर्चीत. मी माझ्या इथे मीटर काढायला सांगा त्यांना. माझ्या इथे कोण राहतच नाही. आणि विचारायला पाहिजे ना सोसायटीमध्ये येऊन. त्यांची बाजू जर पब्लिकने यांच्या लोकांना तर शॉक द्यायला सुरुवात केली तर काय होईल. मीटर बॉक्स बांधून ठेवा म्हणून. तुम्ही काय करणार. सेक्रेटरी अध्यक्षाशी बोला. लेटर द्यायला पाहिजे ना सांगायला पाहिजे ना. माझ्या इथं मीटर काढायला लावा. मी ऐकणार नाही. तुम्ही लावले कसे काय सर. तुम्ही लावले कसे विचारून लावायला पाहिजे होता ना साहेब. तुमच्या माणसाला वाटवा आणि लावा काढायला लावा. सोसायटीमध्ये डायरेक्ट तुम्ही बदलापूर ऐका बदलापूर मधल्या बऱ्याचशा बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेलेले आहेत आणि तुम्ही लोकांनी आता हे जे काम चालू केलं हे खूप चुकीचं आहे. राहतच नाही तिथे माणसं कोण. तुम्ही डायरेक्ट मीटर कसे लावता. नवीन बिल्डिंगला लावा. हो सर मीटर पिढी केला तुमच्याकडे जमा केला. अहो तुमचा माणूस माझ्याकडे प्रूफ आहे. आता साहेब तुम्ही माझ्याकडे चला. माझ्या बिल्डिंग मध्ये काही त्यांच्या ओळखीची जी लोक आहेत मी नावच घेऊन बोलते भागवत साहेबांनी त्यांचे मीटर आहेत ना काढले नाहीत ते तसेच ठेवले. आमचे काढले. आम्ही येऊन देऊ त्यांना एरियामध्ये. माझ्या एरियात फिरून नाही देणार मी तर भागवतला. ही वसुली आहे ना चुकीची आहे. ही वसुलीची पद्धत. तुमच्याकडे रिपोर्टिंग येत असेल ना किती बदलले आणि किती नाही ते. बदलले आणि काय मला थोडं रिपोर्टिंग किती बदलले आकडे माझ्याकडे कोणत्या बिल्डिंग मध्ये बदलले काय बदलले तुम्ही आमचं मीटर द्या. आम्ही आमचे मीटर लावून घेऊ. तो स्मार्ट मीटर ठेवा तुमच्याकडे. आम्हाला नको तो स्मार्ट मीटर. टेंडर तुमच्या सर मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात मग? म्हटलं होतं. एक मिनिट मुख्यमंत्री खोटं बोलतायत का की कोणत्याही ग्राहकाच्या परवानगीशिवाय मीटर बदलू नये. मग मुख्यमंत्री जर तसं म्हणतात मग तुमची भूमिका अशी का आहे सर. मग तुमच्या भूमिकेविषयी स्पष्टीकरण द्या. मुख्यमंत्र्याकडे सक्ती नसणार आहे म्हणजे तुमच्यासाठी वेगळा नियम लागून दिलेले वेगळे नियम आहेत का. मुख्यमंत्री म्हणतायत राज्याचे मुख्यमंत्री सर. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा सर. मुख्यमंत्री खोटं म्हणतायत का नागरिकांना. सर मुख्यमंत्री आहेत ते राज्याचे. ते जर ऊर्जा मंत्री म्हणून जर एखादं वक्तव्य करतात अधिवेशनात की तुम्ही लोकांची फसवणूक करू शकत नाही किंवा लोकांना कुठल्याही परवानगीशिवाय तुम्ही मीटर लावू शकत नाही असं असताना मग तुमची भूमिका वेगळी का आहे. बदलापुरात हा प्रश्न रोजचा वाढतोय सर. काय बोलणार. आणि या ठिकाणी मोठं आंदोलन होईल बदलापुरात. करणार आम्ही करणार. तुम्हाला बसून नाही देणार खुर्चीमध्ये आम्ही.
बस झाला आता. सर तुम्ही वरिष्ठांना बोलवा, वरिष्ठांना या ठिकाणी येऊन स्पष्टीकरण द्यायला आणि सांगा. मेन गोष्ट काय माहिती का, मी ज्या समस्या म्हणजे माझंच बिल घेऊन आली होती ना, हे लोक काय करतात, रीडिंग चुकीचं असतं, बिल चुकीचं देतात. ठीक आहे, मग आपल्याला हे लोक सांगतात की रीडिंग आपलं मीटर जे आहे ते बदलून घ्या. मग लावणार कोणतं, तर टीओडी मीटर लावणार. मग मी हे तेच म्हटलं हे ना, काय TOD आहे? मीटर तर चं हे बिल भरलं. बॅटरी आहे ना? बिलवर आहे ना, फोटोच नसतो त्या सेल्फ लाईट केलेल्या बॅटरी दिल्या 1 ते 2 वर्ष. सर टीओडी मीटर बसवणाऱ्या ठेकेदारांना तुम्ही कुठेतरी एक व्यवसाय मिळवून देण्यासाठी हा प्रयत्न केला जातो, असेही आरोप होत आहेत 100%. आपण टेंडर ठेकेदारी कंपनीला मोठं करण्याचा या ठिकाणी घाट घातला जातोय महावितरणकडून, असा थेट आरोप होतोय महावितरणवर. सर आणि नागरिकांमध्ये संभ्रम आहे. मुख्यमंत्री म्हणतायत, एक तुम्ही मगाशी पण जसं सुरुवातीला नाही म्हणाले, चेंदूरकरांचा जो समस्या आहे की बंद इमारतीमध्ये तुम्ही मीटर लावलेले आहेत आणि कुठला कॉमन सेन्स आहे की जिथं कोणी राहत नाही मीटर कसं काय लावलं आणि बरं ज्यांची कोणत्या नियमाने लावलं सर? हा म्हणजे नियम योग्य आहे का? आहे ना बिल. लोकांची तुम्ही एक स्पष्टीकरण देऊन लोकांना संभ्रमावस्थेतून बाहेर काढा. मी पहिले दिवसाला तुम्हाला सांगतोय मीटर हे बदलले 2026. सर जिथे लोक राहत नाहीये तिकडचे बंद बिल्डिंग मध्ये पण टोटल मीटर मग ती इमारत पाडल्यानंतर त्या मीटरचं काय करणार तुम्ही? कोणते ते बिल जमा निघेल करून तोपर्यंत. त्या- परत लावा. हे कसं काय नियमात बसवता सर तुम्ही? जिथं पैसे जाते रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर परत बिल्डिंग बनणार नाही तिथं. सर मग आता तिथे राहतच नाहीये कोण, तर तुम्ही मीटर का बसवले? तेच परत मीटर लागतील तिथं. सर हे चुकीचं नाही असं नाही वाटत तुम्हाला? म्हणजे ते मुख्यमंत्र्यांचं ते ऐकायला तयार नाहीये. नक्कीच या ठिकाणी महावितरणच्या कार्यालयात आला आहात, एक गाऱ्हाणं घेऊन आला ते की एक थेट आंदोलनाची भूमिका घेऊन आला ते? मी सर्वात सुरुवात जी आहे ती माझ्यापासूनच करेन. मी ज्या बिल्डिंगमध्ये राहते, वैशाल टॉकीजचा मागचा परिसर, ती बिल्डिंग जी आहे ती रिडेव्हलपमेंटला गेलेली आहे. त्या प्रोसेसमध्ये ती बिल्डिंग आहे. बिल्डिंगमध्ये सध्या कोणीही राहत नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये त्या बिल्डिंगमध्ये कोणी राहत नसताना यांची माणसं येऊन परस्पर जुने मीटर काढून नेले, म्हणजे चोरीच केले. मी तर चोरीचाच आरोप करेन यांच्यावरती की यांनी आमचे मीटर चोरले आणि स्मार्ट मीटर जे आहेत ते स्मार्ट मीटर आमच्याकडे लावून गेलेत, जेव्हा की आमच्या बिल्डिंगमध्ये तिथे कोणीच राहत नाही. त्यानंतर स्टेअरकेसचे जे लाईटचे पॅसेजमधले जे लाईट्स असतात त्याचे जे मीटर असतात ते मीटर सुद्धा यांनी काढले. तिथे कोण राहत नाहीये, ठराविक 1-2 लोक तिथे राहत आहेत, पण तिथे कोणी राहत नसताना परस्पर येऊन यांची माणसं मीटर तिथे लावून गेली आहेत. आणि त्याचबरोबर वैशाल टॉकीजचा जो परिसर आहे तिथे दुपारी 2 नंतर 3 नंतर कधी पण 1-2 तासासाठी लाईट जाते. यांची माणसं तिथे सर्रास फिरतात. ज्या मीटर बॉक्सनं लॉक लावलेलं आहे त्या सोसायटीच्या लोकांना हे लोक जबरदस्ती करतात की तुम्ही तुमचे मीटर बॉक्सनं लॉक लावायचं नाही. ही कुठली पद्धत झाली? ही हुकुमशाही महावितरणाने बदलापूर शहरात चालू केली. माझा थेट आरोप असा आहे की जर रिडेव्हलपमेंटला गेलेल्या बिल्डिंग जर बदलापूरमध्ये आहेत तर माझी बदलापूरकरांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की आपली बिल्डिंग जर रिडेव्हलपमेंटला गेलेली आहे किंवा त्या प्रोसेसमध्ये आहे, बिल्डिंगमध्ये कोणी राहत नाही आणि ह्यांची लोक जर तिथे येत असतील तर मी तर म्हणेन की ह्यांच्या लोकांना ना त्या मीटर बॉक्सला बांधून ठेवा, नाहीतर त्यांना शॉक द्या. यांना जेव्हा शॉक लागतील ना तेव्हा हे सुधारतील, तोपर्यंत हे सुधारणार नाही. कारण बदलापूरकरांचं चारी बाजूने पिळवणूक जी आहे ती ह्या लोकांनी चालू केली आहे. अधिवेशनात मुख्यमंत्री एकीकडे सांगतात की आमच्याकडून कुठल्याही प्रकारे ग्राहकांना सक्ती केली जाणार नाही आणि एकीकडे या ठिकाणी बदलापुरात थेट सक्ती केली जाते किंवा न विचारता थेट मीटर बदलले जातात. मुख्यमंत्र्यांचे आदेश जे आहेत ते ह्यांनी अक्षरशः दावणीला बांधलेले आहेत. हे मुख्यमंत्र्यांना जुमानत नाहीत. मी आमदार साहेबांना आपल्या माध्यमातून विनंती करीन की आपण बदलापूर शहरातल्या ह्या महत्वाच्या विषयामध्ये हात घालावा, लक्ष घालावं. जर मुख्यमंत्र्यांचं जर हे ऐकत नसतील तर ह्यांना खुर्चीत बसायचा अधिकार कोणी दिला हे आता जनता विचारेल. मी आज फक्त माझ्या सोसायटीच्या विषयासाठी इथे आलेली आहे, पण माझी बदलापूरकरांना विनंती आहे की येत्या 8 दिवसात बदलापूर शहरातल्या ह्या महावितरणाच्या कार्यालयावरती आपण मोर्चा काढायचा. जोपर्यंत ह्यांना खुर्चीत बसायला जागा आपण दिलेली आहे ना, ह्यांच्या खुर्चीत जेव्हा बसायला ह्यांना जागा मिळणार नाही त्यावेळेलाच हे लोक सुधारतील. आणि मी तर म्हणेन की ह्यांचे वरिष्ठ जे आहेत त्या वरिष्ठांपर्यंत हा जो मेसेज आहे हा गेला पाहिजे की बदलापूर शहरात हळूहळू जसं त्या मुलींच्या प्रकरणात पेटलं होतं तसं हळूहळू बदलापूर शहरामध्ये महावितरणाने धग लावायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे माझी पोलीस माणसांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा ह्या विषयात लक्ष घाला. आमदार असतील, खासदार असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, निवडणुका जवळ आल्यानंतर तुम्ही इथे येणारच आहात, पण त्याआधीच जर आलात तर फार बरं होईल. कारण रिडेव्हलपमेंटच्या बिल्डिंगच्या नावाखाली जो महाविकासकांनी पण बदलापूर शहरामध्ये धुडकूस घातलाय आणि त्याचबरोबर आता हे महावितरण. त्यामुळे महावितरणाला मी आता विनंती करीन, पण जर ते ऐकले नाहीत तर त्या 8 दिवसामध्ये पूर्ण बदलापूर शहरातली सगळी जेवढी जनता बाहेर निघेल ना तर मग यांना खुर्चीत बसता येणार नाही. अधिकाऱ्यांनी काय उत्तर दिलं तुम्हाला? ते काय बोलायलाच तयार नाहीयेत. त्यांचं म्हणणंच असं आहे की आम्हाला टार्गेट दिलंय, ते त्यांचं टार्गेट पूर्ण करतायत. अधिकाऱ्यांना विचारू आपण.
सर तुमची प्रतिक्रिया द्या आम्हाला. सर प्रतिक्रिया द्या. हे बघा प्रश्न असेल आता जसं काय संगीता चेंदवणकर यांनी थेट आरोप केलेले आहेत महावितरणवर की महावितरण कुठेतरी मुजोर धोरण आता अनुकरण करते त्याचा आणि लोकांचा पिळवणूक करते या ठिकाणी आणि तुम्ही थेट लोकांना न विचारता त्यांची परवानगी न घेता मीटर बदलतात. काय तुमचे नक्की याच्यावरती प्रतिक्रिया? मला सांगतोय हे जे मीटर बदलले जातात हे RDSS योजनेअंतर्गत केंद्र शासनाची योजना आहे त्या योजनेअंतर्गत हे सगळे मीटर बदलले जातात आणि हे मीटर बदलल्यानंतर ग्राहकांचा त्याच्यामध्ये फायदा आहे. म्हणजे ग्राहक हा त्याचं बिल केव्हाही बघू शकतो त्याची रिडिंग केव्हाही बघू शकतो. इवन तुमचं जे दिवसाचं कन्झम्पशन होते आपल्या मीटरवर किती कन्झम्पशन होते हे ग्राहक केव्हाही बघू शकतात. त्यामुळे आणि सेकंड हे मीटर बसल्यानंतर महावितरणचा असा फायदा होणार की बिल हे चुकीचं जाणार नाही. कारण जे मॅन्युअली रिडिंग घेतले जाते आज बऱ्याच वेळेस काय तो फोटो घेणारा काहीतरी फोटो घेतो रिडिंग चुकते मग अशा पद्धतीने तक्रारी वाढतात. परंतु हे स्मार्ट मीटर बसल्यापासून हे ज्या स्मार्ट मीटरचे हे आहेत बिल आहेत त्या बिलांच्या तक्रारीमध्ये असंख्य कमी झालेले आहे. म्हणजे जवळपास नगण्य तक्रारी आहेत. नाही या तक्रारी आहेत ह्या मीटर बसू नये म्हणून आहे त्यांच्या. मीटर बसल्यानंतर विरोधात अनेक जण आलेत आंदोलन केली आहेत आणि तुम्हाला अनुभव सुद्धा त्यांनी स्वतः बिल आणून नाही मीटर बसल्यानंतर अनेक ग्राहकांचा फायदा पण झालेला आहे ते पण दाखवून देईल मी तुम्हाला. असं काही नाही. तुम्हाला याच्याबद्दल काही डाऊट असेल तर सिरीज मध्ये मीटर बसून ते कम्पेअर पण करून दिले जाईल. असं काही नाही. हा जो ग्राहकामध्ये जो संभ्रम आहे की स्मार्ट मीटर बसल्यानंतर बिल जास्त येते तो संभ्रम चुकीचा आहे. सक्ती नाही आमचं कामच आहे मीटर बदलणे. आमचं कामच आहे. सक्ती कुठं आमचं कामच आहे ते. नवीन ग्राहकाची इच्छित काय ग्राहकांना रिडिंग प्रमाणे बिल यायला पाहिजे हा त्यांचा अधिकार आहे. पण वाढलेलं बिल मग तुम्ही भरत म्हणजे बिल वाढलेलं दाखवा मग तुम्ही एखादं मला दाखवा ना ते दाखवलं मी त्याबद्दल तुमची लगेच आणून दाखवा. त्यांच्या बिलाबद्दल शंका काढून दिली मी त्यांना. यात नवीन मीटर फक्त 67 युनिट बिल आलं. वेळा त्यांना मागच्या मीटरचं 250 युनिटचं बिल यायचं आणि नवीन मीटर बसल्यानंतर फक्त 67 युनिटचं बिल आलेलं त्यांना. म्हणजे त्यांचं बिल कमी झालंय. हो त्यात मागच्या मीटरचं बिल लागून आलं त्यांना. मागच्या मीटरचं बिल लागून टोटल 100% मीटर बदललंय. बंद मीटर काय 100% मला एक सांगा मला नाही ऐकून घ्या. बंद बिल्डिंग आहे त्या ठिकाणी जर रिडिंग झाली नाही तर ग्राहकांना ॲव्हरेज बिल जाऊ शकतात. आणि जर स्मार्ट मीटर बसलं तुमची ऑटोमॅटिक रिडिंग येणार तर वापर नसेल तर बिल तुमचं करेक्ट बिल येईल. कोणती इमारत नवीन बांधल्यानंतर का नाही केलं हो तर ते मीटर काढून परत तेच मीटर बसवलं ते मीटर पिढी करणार नाही पिढी घेणार नाही करणार. मीटर मागायला गेला त्याकडून पर मीटर 20,000 घेणार. मग तुम्ही चाकू सुऱ्यात घेऊन फिराल साहेब बदलापूरला. काय तुम्ही उत्तर देता साहेब तुम्ही? चुकीचा गैरसमज आमचा गैरसमज आम्हाला शिक्षण नाही सर. आम्ही प्रॅक्टिकली बोलतो जे आहे ते बोलतो. महावितरणकडे समर्पक उत्तरं नाहीयेत म्हणून तुम्ही लोकांची दिशाभूल करताय का? दिशाभूल कशाला करणार आहे? दिशाभूल कशाला करणार ग्राहकांना? हे ग्राहकांच्या फायद्यासाठीच बसवत आहे मीटर. आम्हाला सगळे पत्रकार आहेत इथं. हे सगळे बदलापूरला न्यूज झालेले. तुम्ही आमच्या ग्राहकाचे 5 आमचे फायदे सांगा. आम्ही तुमचे 100 तोटे सांगतो. तुम्ही जे स्मार्ट मीटर लावतात त्याबद्दल होऊन जाऊ द्या. डिबेट तुमचे वरिष्ठ घेऊन या सर. तुम्ही तो टेंडर काढलाय मी अर्धा झालं तुम्हाला टेंडरची कॉपी मागतोय त्याचे नियम. टेंडर काढलाय म्हणजे तुम्ही कोणातरी घर एखाद्या ठेकेदारचं भरासाठी टेंडर काढलेलं आहे. अहो आम्हाला गरजच नाही सर. तुम्ही गेल्या 2 वर्षात सगळे मीटर अख्ख्या एमएसबी मध्ये शॉर्टेज होते. हे मीटर आले कुठून? जेव्हा आम्ही ग्राहक म्हणून तुमच्याकडे याच्यापूर्वी मीटर मागायला येत होतो तो पण तुम्ही मीटर तुमची सांगत नाही. मनसेचा इशारा काय असणार? आमचा स्पष्ट इशारा आहे बदलापूरमध्ये आता हे खपून घेतले जाणार नाही. हा बदलापूरचा विषय नाही अख्ख्या महाराष्ट्राचा विषय. यांनी 20-20 हजाराचे मीटर आम्हाला फुकट देत आहेत आणि हे आम्हाला वरतून सांगतायत की ग्राहकाचा याच्यात फायदा आहे. आम्ही सांगू एमएससीबीनं जाहीरपणे 5 फायदे सांगावे. आम्ही यांचे 100 तोटे सांगू. यांच्या ज्या त्रुटी होत आहेत यांचे टेंडर निघाले त्याचे पैसे वसूल करायला यांना सामान्य जनता भेटते. मला बदलापूरमध्ये यांनी 5 फायदे दाखवावे. डिबेट करावे यांनी आमच्या बरोबर. त्यांचे इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे आमचेही कोणीतरी तज्ञ आणू. यांनी 5 फायदे ग्राहकाचे दाखवा. आता हे सरांनी जे उत्तर दिलं ना ते लॉजिकवालं उत्तर नाहीये. ताई काय इशारा असणार? आता माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की बदलापूर शहरामध्ये ज्या बिल्डिंग रिडेव्हलपमेंटसाठी गेलेल्या आहेत
त्या बिल्डिंगमध्ये कोणी राहत नसताना यांची माणसं जर सर्रास घुसून तिथे जर मीटर जुने मीटर काढून नेऊन तिथे जर स्मार्ट मीटर जर लावत असतील तर ते त्यांनी बंद करावं, कारण त्या बिल्डिंगमध्येच कोण राहत नाही. उद्या भविष्यात जर ते मीटर चोरीला गेले तर तुम्ही ते चोरीला गेले म्हणून बोंबाबोंब करणार आणि परत जसं यांनी सांगितलं त्याप्रमाणे ज्यावेळेला बिल्डिंग उभी राहील नवीन त्यावेळेला तुम्ही त्या बिल्डरकडनं त्या मीटरचे पैसे घेणार आणि हे घेतातच आहेत. त्याच्यामुळे ह्यांनी लवकरात लवकर ते बंद करावं. मी माझ्या बिल्डिंग पासून सुरुवात करणार आहे. माझ्या स्वतःच्या इथे त्यांनी स्मार्ट मीटर लावलेले आहेत जेव्हा की आम्ही त्या बिल्डिंगमध्ये राहत नाही. त्यामुळे माझी बदलापूरकरांना विनंती आहे, ज्या ज्या बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेलेल्या आहेत आणि ह्यांची माणसं जर तिथे येऊन ते मीटर जर काढून देत असतील जुने मीटर आणि नवीन मीटर जर ह्यांची माणसं लावत असतील तर तुम्ही यांना डायरेक्ट शॉक द्यायला सुरुवात करा. ज्यावेळेला ह्यांच्या कर्मचाऱ्यांना दोघा तिघांना शॉक लागतील ना त्यावेळेला यांना समजेल की काय धग आहे ती आणि लोकांचा जो आक्रोश आहे ना तो सुद्धा यांना जरा समजू दे. त्यामुळे माझी विनंती एवढीच आहे, साहेबांना सध्या मी पत्र देणार आहे आणि येत्या 8 दिवसात आमचा परत एक राऊंड होईल. यांनी यांची माणसं इथे बसवावीत. टीओडी मीटरचा काय फायदा आहे तो ह्यांनी सांगावा. आमची लोक सुद्धा बसतील आणि त्याच्या काय त्रुटी आहेत त्या सुद्धा ह्यांना सांगतील. हे बघा, अजून एक विषय, मी केंद्र सरकारचा माझ्याकडे एक राजपत्र दिलेलं आहे. ही स्कीम आहे केंद्र सरकारची आणि केंद्र सरकार संपूर्ण महाराष्ट्रात काय मला वाटतं भारतात या मीटर बदलण्यासाठी यांनी टेंडर काढलेले आहेत. चालू मीटर काढतायत का, हे बंद मीटर नाही किंवा तक्रार आलेले मीटर नाही. आणि काही आपलेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हाच GR वाचून विधानसभेत सांगतायत की आम्ही जबरदस्ती करणार नाही. आणि ह्या राजपत्रामध्ये असं कुठंच लिहिलं नाही की तुम्ही जबरदस्तीनं, आता हे मला हिंदीमध्ये आहे, मला हिंदी समजते, तरी पण मला हे सांगतायत की नाही आम्हाला मीटर बदलायचे, जबरदस्ती करायला सांगितलंय. त्यांच्याकडे काही अधिकारच नसताना पण हे एखाद्या ग्राहकाला जबरदस्ती एखादी वस्तू 20,000 रुपयाचा, माझ्या हिशोबाने एखादा स्मार्ट मीटर, अँड्रॉइड मोबाईल, त्यात अँड्रॉइड सारखे सगळे फंक्शन आहेत, 20,000चं आहे. हे करोडो मीटर कसे काय फुकट चेंज करतील? त्यांना याच्यात फायदा काय? माझी विनंती सर्व ह्या युट्यूब चॅनल्सना लाईव्ह बघणाऱ्या लोकांना विनंती आहे, बदलापूरकरांना खास करून, की तुम्ही आता जो काही हा लाईव्ह चालू आहे हा देवेंद्र फडणवीस साहेबांना, आपल्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांना हॅशटॅग करा आणि मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा समजू देत की बदलापूर शहरामध्ये जे कार्यकारी अभियंता आहेत ते त्यांचा आदेशाचं पालन करत नाहीत. त्यामुळे त्यांना सुद्धा हे सुद्धा समजू देत की काय नक्की बदलापूर शहरामध्ये कार्यकारी अभियंता असतील किंवा महावितरणाच्या माध्यमातून जो काही गोंधळ चालू आहे तो त्यांच्या लक्षात येतो. धन्यवाद. तो मला टेंडर द्या ना सर.